नमस्कार सर्वांना, विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आतापर्यंत परीक्षेला बघा कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते। बघा, सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। बघा, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, कोकण या प्रादेशिक बघा भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 2 बघा, रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली होती? बघा, रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर रॅडची हत्या बघा चाफेकर बंधू यांनी पहा रॅडची हत्या ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सदाचारी म्हणजे बघा दुराचारी, या ठिकाणी सदाचारी या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा, चून खडक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। स्तरित खडक या प्रकारचा या ठिकाणी चून खडक हा असतो। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्याचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्याचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 3 वर्षांचा या ठिकाणी कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ बघा ही योजना आहे, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहेत? बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ, तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहेत। बघा, मुलींचे बालविवाह थांबवणे, मुलगा मुलगी भेदभाव नष्ट करणे, बघा मुलींना शिकून सक्षम बनवणे, या ठिकाणी बघा हे सर्व उद्दिष्ट पहा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, पोषण अभियान खालीलपैकी कोणत्या एका घटकाकडे विशेष लक्ष देते? पोषण अभियान खालीलपैकी कोणत्या एका घटकाकडे विशेष लक्ष देते? तर पोषण अभियान बघा कुपोषण बघा या घटकावर या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2011ची जनगणना ही खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होती? बघा, आपल्याकडे बघा सन 2011ला जनगणना झाली होती, तर ती खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होती? बघा, सन 2011ची काय जी जनगणना होती, तर ती 15व्या क्रमांकाची या ठिकाणी जनगणना होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेटाबेस बघा हा खालीलपैकी कशाचा संग्रह असतो? डेटाबेस बघा हा खालीलपैकी कशाचा या ठिकाणी संग्रह असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। डेटाबेस बघा हा प्रामुख्याने फाईल्सचा या ठिकाणी संग्रह असतो। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 10 पहा, BMI या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला BMI योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा, बॉडी मास इंडेक्स हे BMI या ठिकाणी योग्य या ठिकाणी फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंगणवाडीमधील मुलांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शिक्षण हे दिले जाते? अंगणवाडीमधील मुलांना कोणत्या प्रकारचं बघा शिक्षण हे दिले जाते? तर अंगणवाडीमधील बघा मुलांना अनौपचारिक या प्रकारचे या ठिकाणी शिक्षण हे दिले जाते। बघा, या ठिकाणी आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नाचं एक अतिसंभाव्य PDF आहे। त्यामध्ये बघा बरेचसे प्रश्न परीक्षेला पडत आहेत। बघा, ज्यांची कोणाची बघा परीक्षा बाकी आहे, बघा या ठिकाणी ज्यांना कोणाला बघा PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे IMP PDF पाठवले जाईल। बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हरियाणा या राज्यामध्ये बघा सर्वात कमी बघा बाल लिंगोत्तर प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये खालीलपैकी कोणत्या एका घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा असतो? बघा गर्भवती बघा महिलांमध्ये बघा आहारामध्ये बघा लोह या घटकाचा बघा समावेश या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, STTP या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. STTP या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या नावाचं विकार असते? बघा जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जठरामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या एका प्रकारचं विकार असते जठरामध्ये? बघा जठरामध्ये बघा पेप्सिन या नावाचे या ठिकाणी विकार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जननी सुरक्षा योजना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून राबवली जाणारी योजना आहे? जननी सुरक्षा योजना बघा सन 2005 बघा या वर्षापासून जननी सुरक्षा योजना राबवली जाणारी योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझी कन्या भाग्यश्री योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे? माझी कन्या भाग्यश्री योजना बघा सन 2017 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली ती योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना बघा जागतिक आरोग्य संघटनेची बघा स्थापना सन 1948 बघा या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, पोषण अभियानाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या एका वयोगटातील महिलांवर विशेष लक्ष या ठिकाणी केंद्रित केले जाते? बघा पोषण अभियानाअंतर्गत बघा तर या ठिकाणी बघा 19 ते बघा 24 बघा या वयोगटातील महिलांवर विशेष लक्ष हे केंद्रित केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास योजना या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरुवात ही झालेली आहे? बघा भारतामध्ये बघा ICDS बघा ही काही योजना आहे, तर या योजनेला सन 1975 पासून ICDS या योजनेला सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोषण अभियानाअंतर्गत बघा कुपोषणाचे बघा कारण समजून घेण्यासाठी बघा खालीलपैकी कोणती गोष्टी खूप महत्त्वाची असते? बघा पोषण अभियानाअंतर्गत बघा कुपोषणाचं बघा कारण समजून बघा घेण्यासाठी या ठिकाणी आहाराची विविधता बघा या ठिकाणी ही गोष्ट या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस बघा आंबोली या ठिकाणी बघा सर्वात जास्त हा पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ICDS बघा अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा या ठिकाणी पुरवण्यात येते? बघा ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा या ठिकाणी पुरवली जाते? बघा ICDS अंतर्गत लसीकरण असेल, आहार असेल, आरोग्य शिक्षण असेल, वरीलपैकी बघा सर्व सेवा या ICDS अंतर्गत या ठिकाणी सेवा पुरवल्या जातात. बघा बेटी बचाव बेटी पढाव या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा बेटी बचाव बेटी पढाव बघा या योजनेला सन 2015 पासून या योजनेला बघा सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेबसाईटवरील बघा प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? बघा वेबसाईटवरील बघा प्रथम पेजला या ठिकाणी होम पेज या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ROM रोम बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. ROM रोम बघा रीड ओनली मेमरी ऑप्शन क्रमांक बघा 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणक साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी बघा साजरा बघा संगणक साक्षरता दिवस बघा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? संगणक साक्षरता दिवस बघा 2 डिसेंबर बघा या दिवशी संगणक साक्षरता दिवस या ठिकाणी साजरा हा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणतं डिव्हाइस हे आउटपुट डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस बघा कीबोर्ड, माऊस, स्कॅनर बघा हे सर्व बघा इनपुट डिव्हाइस आहेत.
तर प्रिंटर बघा या ठिकाणी आउटपुट डिव्हाइस आहे. बघा आर्य समाजाची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? बघा जीवाश्म बघा इंधनाच्या ज्वलनामुळे बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी या वायूचं प्रमाण वाढते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? बघा रात आंधळेपणा बघा हा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये बघा सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी बघा यकृत बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इन्सुलिन बघा हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या एका अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक बघा इन्सुलिन बघा हे संप्रेरक बघा तर स्वादुपिंड या अवयवापासून ते निर्माण होते. प्रश्न क्रमांक पुढे हरित क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? हरित क्रांतीचे जनक म्हणून असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा हरित क्रांती बघा जनक म्हणून डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना बघा हरित क्रांती जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतामध्ये बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा विनोबा भावे यांना बघा भारतामध्ये भूदान चळवळीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत? बघा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील रेखा शर्मा बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं बघा जे काही मुख्यालय आहे ते मुख्यालय दिल्ली या ठिकाणी बघा यांचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ पाणी बघा या 4 पोषण घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ आणि पाणी बघा या 4 पोषण घटकांना बघा प्राथमिक पोषण घटक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेला सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झाली? एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेला सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? बघा सन 1975 पासून बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेला सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता ICDS या कार्यक्रमाचा घटक आहे? ICDS या कार्यक्रमाचा घटक खालीलपैकी कोणता आहे? बघा ICDS या कार्यक्रमाचा मुख्य घटक बघा मध्यान्ह भोजन योजना बघा ICDS या कार्यक्रमाचा या ठिकाणी मुख्य घटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गर्भवती महिलांसाठी बघा आवश्यक असणारा आहारामधील घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? बघा गर्भवती बघा महिलांसाठी बघा आहारामध्ये बघा आवश्यक असणारा घटक म्हणजेच आयर्न घटक या ठिकाणी आहारामध्ये असणारा मुख्य घटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट हे खालीलपैकी काय आहे? बघा राष्ट्रीय पोषण अभियान या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट हे खालीलपैकी काय आहे? बघा मुलांचे पोषण सुधारणे हे राष्ट्रीय पोषण अभियानाचं या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिशन इंद्रधनुष्य बघा हा कार्यक्रम खालीलपैकी कशा संबंधीचा कार्यक्रम आहे? बघा मिशन इंद्रधनुष्य बघा हा कार्यक्रम तर बघा बालकांचे लसीकरण यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेटी बचाओ बेटी पढाओ बघा या ठिकाणी ही योजना आहे. या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या? बघा बेटी बचाओ बेटी पढाओ या ठिकाणी बघा योजना आहे. या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यामधून झाली होती? बघा हरियाणा या राज्यामधून बघा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचा आहे
आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका 5000 प्रश्नाचं आपल्याकडे अतिसंभाव्य PDF आहे. बघा जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.